काय मंडळी, मुलांना काहीतरी गोड खायचं आहे आणि आपल्याला बनवायचं आहे, कारण आपल्या घरी पिकलेले केली आहेत, तर वाया कशाला घालवतात. चला तर मंडळी, आपण आपल्या मुलांसाठी मस्त असं भन्नाट पदार्थ बनवणार. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्त हा गोडाचा पदार्थ आहे, मुलंही आवडीने खातात. व्हिडिओ चला स्टार्ट. चला, नमस्कार मित्रांनो. इथे पिकलेल्या केळी असतात आपल्याकडं, तर जास्त ओव्हरकुक पिकल्या ना की आपण काय करतो, फेकून देतो. तर आज मुलांसाठी असं मस्त असे फेवरेट डिश बनवणार आहे. तर चला तर पाहूया आपण काय बनवतो आहे. तर इथे मी 3 केळी घेतले आहेत पिकलेले. तर त्याच्यामध्ये साधारण आपण इथे ना, केळ जास्त गोड असते, पिकली जास्त ना, ओव्हरकुक पिकली नाही, एकदम जास्त पिकलेली झाली ना की ती जास्त गोड पण असतो तिला. त्याच्यासाठी आपण इथे वापरले 3 ते 4 चमचे इतके साखर वापरायचे, जास्त नाही वापरायचे. इथे 4 चमचे मी साखर वापरले. तर आपल्याला बाकीचं पण त्याच्यामध्ये साहित्य इंग्रेडियंट्स ॲड करायचे आहे ना, त्याच्यासाठी पण इथे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून आणायचं आहे आधी. तर थोडंसं त्याच्यामध्ये इथे 1 वाटीभर दूध घेतलं आहे मी, तर त्यातलं थोडंसं ओतून घ्यायचं आणि फिरवून आणूया आपण. आता याच्यामध्ये आपण घेतलं आहे 1 पाव वाटी ना छोटी रवा घेतला आहे, किंवा एकदम छोटी वाटी अर्धी वाटी भरून म्हणा तेवढं पण रवा वापरला आहे. तर हे आता फिरवून आणूया. घातले आणि मैद्यानंतर आता हे घालायचं आपल्याला, जे आपण दूध घालून घेतलंय फक्त, कारण मिक्सरच्या भांड्याला लागले त्याच्यासाठी. असं केलं ना आपण, तर मिक्सरच्या भांड्याला जे काही लागलेलं असेल ना, कोणतीही गोष्ट असो, तर ती निघून येते. त्याच्यासाठी एकदा आपण हे असं करायचं आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं ॲड करायचं दूध. आपण जे वाटीभर दूध घेतलं होतं ते सगळं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला. इथे तर मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता. इथे मस्तपैकी मिक्स करायचंय. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे 1 मोठी पळी भरून एवढं तेल. मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला. लागलं तर 1-2 चमचे एवढं दूध वापरायचं. पहिलं मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं. तर लागलं तर मी 2 चमचे याच्यामध्ये दूध पाहणार आहे. पहिलं मिक्स करून घेऊया. आता हे आपण छान असं मिक्स करून घेतलं. मी 2-3 चमचे याच्यामध्ये एक्स्ट्राचं दूध वापरलं, कारण नंतर आपण झाकून ठेवल्यानंतर ना हे फुलून येणार आहे. आपण त्याच्यामध्ये रवा वापरला आहे, तर त्याच्यासाठी हे आता आपण हे झाकून ठेवूया. साधारण 10 ते 15 मिनिट आपल्याला फुलून येण्यासाठी लागणार आहे. तर हे 10-15 मिनिटं वाट पाहूया. तर हे आता ना मस्त असं आपलं बॅटर आपण मिक्स करायला 15 मिनिटं ठेवून दिलं होतं झाकून. आता हे काढायचं आपल्याला झाकण, आणि एक साईडने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याने काय होईल, आपण जो केक बनवतोय ना, बनाना केक आहे, तो मस्त फ्लफी व्हायला सुरुवात होते, जेणेकरून कोणतंही आपल्या याच्यामध्ये एखादी गाठ किंवा पिठाची उठळी तयार होत नाही. छान मोडली जाते मस्तपैकी व्यवस्थित. पीठ आपलं बॅटर जे आहे केकचं ते व्यवस्थित तयार होतं. आणि मग त्याच्यामध्ये हवं असेल आपलं बॅटर घट्ट असं झालं असेल ना तयार, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं दूध मिक्स करायचं. पुन्हा फ्लफी होईस्तोवर मिक्स करून घ्यायचं. आणि आता केक आपण बनवतो, टीन घ्यायचं. केकचा टीन नसेल तर तुम्हाला सांगते मी, आपल्याकडं कुकरचं भांडं असतो, किंवा एखादा आपण घरी पातेलं असतं तेही वापरलं तरी चालतं. आपल्याला ज्याच्यामध्ये बनवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे इझिली बनवू शकता. इतकं सोपं असतं. आणि हे मग आपण छान तेलाने ग्रीस करून घ्यायचे. तुम्हाला सांगू, तेल लावायचं. जर तुमच्याकडे बटर पेपर वगैरे अवेलेबल नसेल तर काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं हे पीठ टाकायचं. गव्हाचं टाका, तुम्ही मैदा टाका, कोणतंही पीठ तुम्ही भरभरून छानपैकी त्या टीनला लावून घ्यायचं. नसेलच आपल्याला गव्हाचं पीठ पण यूज करायचं नाही आहे, आणि आपल्याला एखादं मैदाही वापरायचं नाही त्याच्यात. तर मी अजून एक ऑप्शन तुम्हाला सांगते. आपल्याकडं छोट्या मुलांच्या चित्रकलेची वही असते, तर तो व्हाईट पेपर घ्यायचा.
त्याला छान कट करायचं केकच्या टिनच्या आकाराचं, ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत त्या टिनच्या आकाराचं कट करायचं आणि मग ते तळाला आपण टाकून घ्यायचं. त्याच्यावरती पुन्हा तेलाचा हात लावून घ्यायचा, छान असं तेलकट तयार करायचं. आणि हे आता विलायची पावडर किंवा तुम्ही एखादं इसेन्स याच्यामध्ये 2-4 ड्रॉप सोडू शकता. आता हे पूर्ण आपल्याला एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम जे ड्रायफ्रूट वापरायचे ते वापरायचे. त्याच्यामध्ये मनुका, काळा मनुका, कारण आता क्रिसमस वगैरे आलेला आहे मुलांसाठी, तर त्याच्यासाठी आपण इथे केक बनवतोय तर ते वापरायचं. तसे मुलं असं खात नसतील तर याच्यामध्ये एखादा ड्रायफ्रूट वगैरे टाकून तुम्ही देऊ शकता. तर हे आपण जे तुम्हाला मुलं खाणार आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. हे पुन्हा मिक्स करायचं आणि त्याच्या आधी आपल्याला बेक करायला लावायचे. तर ओव्हनमध्ये लावणार असाल तर ते वेगळं, मी तुम्हाला कुकरमध्ये किंवा एखाद्या घरच्या भांड्यामध्ये कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्या घरी जो पातेला असतो तो पातेला किंवा एखादी कढई आपण आहे ना छान अशी गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवून घ्यायची. त्याच्यामध्ये जो की आपण मीठ वापरणार आहोत तो मीठ बेसला टाकायचा. त्याच्यामध्ये एखादा स्टँड ठेवायचा, स्टँड नसेल तर डिश उलटी ठेवायची आणि तो छान असं झाकण मारून ठेवून द्यायचा. आता इथे आपण वापरले हे बेकिंग पावडर आपल्याला अर्धा चमचा वापरायचे आणि त्याच्याचबरोबर पाऊण चमचा, म्हणजे एका चमच्याच्या पोहे खातो त्या चमच्याचा पुढचा जो टोक असतो तो पाऊण चमचा इतका आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे. दोन हे वेगवेगळ्या असतात त्यामुळे आपल्याला त्याची क्वांटिटी कमी आणि जास्त वापरायची आहे. बेकिंग पावडर आपल्याला अर्धा चमचा, बेकिंग सोडा आपल्याला पाऊण चमचा इतका वापरायचा आहे. त्याच्यावरती वापरायचे आहे 2 ते 3 चमचे दुधाचे आणि मग आपल्याला एकाच डायरेक्शनने मस्तपैकी फ्लफी झालं पाहिजे ते पीठ. मस्त जे बॅटर आहे ना केकचं फुलून आलं पाहिजे. आपण ज्या वेळेला एका डायरेक्शनने मस्त ते तयार करत असतो ना त्यावेळेला ते पीठ आपल्याला फुललेलं व्यवस्थित दिसून येतो. त्याने काय होतं केकामध्ये ज्यावेळेला केक आपला कुक होत असतो ना, शिजतो आतमधून मस्तपैकी, तर त्यावेळेला कुठेही एअर तयार नाही होत त्याच्यात. तर आता हे आपण मस्तपैकी एक संघ बॅटर तयार करून घेतलेला आहे. आता जे केकचा टीन घेतला आहे आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं मस्तपैकी. आता ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये ना वरची पण साईड मस्तपैकी लालसर होते. तर आपण जे पातेल्यामध्ये, कढईमध्ये, कुकरमध्ये ज्याच्यामध्ये आपण बनवतो ना गॅसवरती त्याच्यामध्ये कधीही आता याच्यावरती आपल्याला जो आहे ना भांड्यामध्ये आपण बॅटर ओतल्यानंतर तो केकचा टीन आहे ना टॅप करून घ्यायचा. त्याच्यामध्ये जे काय एअर्स पकडतो ना तो निघून जाण्यासाठी मदत होते. त्याच्यासाठी टॅप करून घ्यायचा 2-3 वेळा किचनच्या ओट्यावरती. मग आपल्याला त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट हवे ते वरती सजावटीसाठी तुम्हाला जे हवं ते तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता. आता इथे आपण जे पातेलं गरम करायला लावलं त्याच्यामध्ये तळाला मीठ घातलेलं आहे, एक स्टँड ठेवलेला आहे आणि मस्त ते गरम झालेलं आहे. आणि आपण केकचा टीन ठेवल्यानंतर ना त्याच्यावरती झाकण नाही ठेवायचं कारण केक आपला फुलून येणार असतो वरती. तर झाकण ठेवला ना तर ते बाहेर जातं नाही की पूर्ण यायला लागतं. आता ते तुम्हाला सांगू का, मोठा गॅस आहे ना साधारण 4 ते 5 मिनटं तरी ना मोठ्या गॅसवरती आपल्याला पहिला किंवा 10 मिनटंसुद्धा तुम्ही हे मोठा गॅसवरती पहिलं ठेवायचं आहे. नंतर त्याच्या पुढे आपल्याला 30 मिनटं बारीक गॅस मंद आचेवरती आपल्याला तो केक बेक करून घ्यायचा आहे. पहिली 10 मिनटं मोठ्या आचेवरती आपल्याला केक बेक करायचा आहे. काय तो त्याच्यामध्ये सोडा आणि आपण जो बेकिंग पावडर वापरतो ना ती ॲक्टिव्ह असते ना त्यावेळेला तो फुलतो केक. आणि जर ती जर आपण बारीक गॅस केला त्याची वाफ तेवढी लागली नाही ना तर केक आपला फुलत नाही. आपला हा केक छान असा बेक झालेला आहे. आता तो काढून घ्यायचा नाही, आधी पूर्ण थंड करून घ्यायचा. आपल्याला पातेल्यामध्ये तसाच सोडून द्यायचा आहे. निम्मा थंड तिथे झाला ना मग बाहेर काढायचा, पूर्ण थंड करून घ्यायचा. मग केक आहे ना आपल्याला टीनपासून अलग करता येतो आणि व्यवस्थित मोकळा होतो. त्यामुळे पूर्ण केक थंड करूनच काढायला जायचं, नाहीतर तुम्ही गरम गरम जर केक काढायला गेलात ना तो व्यवस्थित निघत नाही आणि लगेचच पातेल्यातून बाहेर काढायचं ना, कारण त्याची प्रोसेस असते ना जी कुकिंगची ती चालू असते. त्यामुळे गॅस बंद केला ना तरी पण कधी केक
किंवा कोणतीही गोष्ट लगेच काढून घ्यायची नाही, कारण त्याची प्रोसेस ती चालू असते पुढं. गरम असतं, पातेलं गरम असतं, पण ज्याच्यामध्ये बनवतो तो ओव्हनची बाजू वेगळी असते आणि आपण कुकर असो किंवा एखादी कढई असो ती गरम असताना काढलं ना तर त्याची प्रोसेस कमी होते आणि जो आपला क्रिस्पी वगैरे येणारा असतो ना तो कमी येतो. आता खूप सुंदर असे साईडनेही कलर खूप सुंदर आलेला आहे आणि वरतून पण खूप सुंदर कलर आलेले आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. बाय बाय.